नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज मी घेऊन आले आहे अशी सुरळीची वडी रेसिपी जी एकदा बनवली की पुन्हा कधीच बाजारातून आणायची गरजच पडणार नाही. सुरळीची वडी बनवताना अनेकांना एकच समस्या येते, पीठ नीट शिजत नाही. जास्त शिजलं की घट्ट होतं, कमी शिजलं की वडी तुटते आणि रोल करताना सगळी मेहनत वाया जाते. पण आज मी तुम्हाला अशी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे या सगळ्या अडचणी कायमच्या संपतील. या ट्रिकमुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची सुरळीची वडी अगदी पातळ, मऊ, सुंदर आणि तोंडात विरघळणारी बनेल. ना शिजवायचं टेन्शन, ना वडी तुटण्याची भीती, ना रोल नीट होईल की नाही याची काळजी. अगदी नवशिक्यांनीही जरी ही रेसिपी केली तरी रिझल्ट 100% परफेक्ट येणार. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर दाखवणार आहे, तर कुठेही ही रेसिपी स्किप न करता बघा आणि आवडली असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये पाऊण वाटी रवा टाकायचा, 1 वाटी बेसन टाकायचं, 1 वाटी दही टाकायचं, अर्धा टीस्पून हळद टाकायची, अर्धा टीस्पून हिंग टाकायचा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं पहिले. आता परत एकदा मी सर्व साहित्य सांगते तुम्हाला. पाऊण वाटी रवा, 1 वाटी बेसन, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी पाणी टाकून, 1 वाटी दही टाकून हे मिश्रण आपल्याला थोडं मिक्स करून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता रवा का टाकायचा? तर रव्याने ना या सुरळीच्या वडीला ना टेक्स्चर पण खूप छान येईल आणि ती तुटणार पण नाही, त्याला बाइंडिंग पण खूप छान येईल. आता हे वाटून झाल्यानंतर आपल्याला याला चाळून घ्यायचं. चाळून घ्यायला विसरायचं नाही. चाळणं स्किप पण करायचं नाही, चाळूनच घ्यायचं. त्यामुळं जे आपण मिरची वगैरे टाकतो ना, याच्यात तुम्ही अद्रक सुद्धा थोडीशी टाकू शकता. मी स्किप केलेली आहे. तर आपण मिरची वगैरे टाकतो ना, तर ते आपण जेव्हा सुरळीची वडी बनवतो ना, तर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे याला थोडंसं चाळूनच घ्यायचं. तर बघू शकता इथं जो रवा वाटला नाही गेला तो थोडासा वरतीच राहिलेला आहे. त्यामुळं आपल्याला याला चाळायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला शिजवायचं नाहीये. तर काय करायचं मी पुढे सांगतेच, तर पुढे बघत राहा. खूप सोपी रेसिपी आहे आणि सुरळीची वडी बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं, की ती वडी नीट होईल का? याचं मिश्रण नीट शिजल का? की वडी तुटेल? पण ते सगळं टेन्शन आता विसरून जायचं. तुम्ही या पद्धतीने जर एकदा सुरळीची वडी बनवून बघितली ना, तर तुम्ही हीच पद्धत नेहमी वापराल, म्हणजे सुरळीची वडी बनवण्याकरिता. तर बघू शकता मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. आता इथे याला 20 ते 25 मिनिटं आपण रेस्टला ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल रेस्टला ठेवण्याकरिता तर तुम्ही 10 मिनिटं सुद्धा ठेवू शकता. तर याच्यामध्ये रवा टाकल्यामुळं ना आपल्याला हे रेस्टला ठेवायचं आहे. तर इथे मी 20 मिनिटं रेस्टला ठेवलं होतं. त्यानंतर याच्यात जो रवा आहे ना तो फुगल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर याच्यात मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. तर इथे मी 2 ते 3 चम्मच परत पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्स करायचं. बघू शकता हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाही. तुम्ही बोलत असताल की ही शिजवायचं नाही बोलते, तर मग करायचं काय? तर बघा मी आता जे सांगते ते ना ध्यान देऊन बघा. आता इथे एक ताट घ्यायचं. ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला 1 ते 1.5 पळी हे मिश्रण मिक्स करूनच ह्याच्यात टाकायचं आहे. जर हे ताट जर मोठं असेल तर तुम्ही 2 पळ्या पण टाकू शकता. नाहीतर अजून जास्त टाकलं ना, तर मग सुरळीची वडी जाड होईल, पातळ होणार नाही. तर बघू शकता मी या मिश्रणाला अजिबात न शिजवता सुरळीची वडी बनवणार आहे. तर आपल्याला ते सुरळीची वडीचं मिश्रण जर आपण शिजवू तर ते परफेक्ट शिजतं का? की काय होतं आपल्याला समजत नसेल तर तुम्ही या प्रकारे बनवू शकता. आता इथे मी आधीच ना गॅसवर कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवून मी पाणी छान गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरमच करायला ठेवायचं आहे पहिले, त्यानंतरच हे ताट आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे. फक्त 5 मिनिटं याला वाफवून घ्यायचंय. याला जास्त वेळ सुद्धा नाही लागत, फक्त 5 मिनिटं लागतात. आता इथे बघू शकता 5 मिनिटानंतर सुरळीची वडी रेडी झालेली आहे. अजिबात हाताला पण चिपकत नाही. तर एक किचनचा कपडा घ्यायचा आणि अलगद त्याला काढून घ्यायचं. आता इथे हे पाणी गरम असल्यामुळे ना वाफ लागण्याची शक्यता असते. त्यामुळं असा कपड्यानेच हे ताट काढून घ्या आणि ते काढलं की लगेच दुसरं ठेवा. आता हे थंड होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे.
बघू शकता किती सुंदर दिसत आहे. रंग पण छान आलेला आहे आणि हे बघा बघू शकता आता ही पण झालेलं आहे. म्हणजे ही पण सुरळीची वडी आता रेडी झालेली आहे. पटापट होते हे. 4 ते 5 मिनिटं लागतात फक्त. जास्तीत जास्त 6 मिनिटं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर हे पण झालेलं आहे. तर मी ना साईडच्या गॅसवर पण म्हणजे साईडच्या शेगडीवर पण मी टोपात पाणी ठेवलेलं आहे आणि मोठ्या ताटाला तेल लावून घेतलं. आता मोठं ताट कढईमध्ये बसत नव्हतं म्हणून मी काय केलं, कढईमध्ये जे ताट बसतात ना, त्या ताटाला मी कढईत वाफवून घेतलं आणि जे मोठे ताट आहेत ना, त्याच्यासाठी मी एक टोप ठेवला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि तीच प्रोसेस फक्त 5 मिनिटात. तर इथे आता सुरळीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. थंड पण झालेलं आहे हे सर्व. आता आपल्याला याला कट करून घ्यायचंय. बघू शकता हे मी टोपावर वाफवून घेतलेलं आहे. म्हणजे हे मोठं ताट असल्यामुळे मी हे टोपावर वाफवून घेतलं आणि जे छोटे ताट आहेत ना ते कढईमध्ये वाफवून घेतले. तुम्ही तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असेल ना त्यामध्ये पण तुम्ही अ, असं ताट ठेवून वाफवून घेऊ शकता. तर आता इथे आपल्याला याला कापायचं आहे. तर कापण्याच्या आधी काय करायचं, साईडच्या ज्या कडा असतात ना, थोड्याशा सुरीने किंवा अशा उंथण्याने सेपरेट करून घ्यायच्या आहेत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवायला घेणार ना, तरी सुद्धा ती परफेक्टच येणार आहे. नक्की करून बघा आणि या ट्रिकने करा. तर इथे आपल्याला जितकी लांब ही सुरळीची वडी करायची आहे, त्यानुसार करून घ्यायची. मोठ्या कशा करायच्या त्यानुसार याला कट मारून घ्यायचा आहे. आता सुरीने थोड्याशा याच्या कडा सेपरेट करायच्या आहेत किंवा अशा प्रकारे उंथण्याने. आता याच्यावर ना थोडंसं मी खोबरं टाकून घेते. आता तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल, तर ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं. हा खोबऱ्याचा किस आहे म्हणून मी हा किसच टाकत आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता पाहिजे तर ना तुम्ही याला ना हिरवी चटणी असते ना, म्हणजे मिरची, लसूण वगैरे आपण करतो हिरवी चटणी, जी आपण भजीसोबत, समोस्यासोबत खातो. ती चटणी सुद्धा याला थोडीशी लावू शकता. बघू शकता किती पटापट सुरळीची वडी निघत आहे, ताटापासून सेपरेट होत आहे. अजिबात चिपकली नाहीये. तर आता अशाच मी सर्व करून घेते. याचं टेक्स्चर पण बघा किती सुंदर आलेलं आहे आणि किती पातळ झालेल्या आहेत. अजिबात जाड नाही झाल्या आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेल्या आहेत आणि चमक पण बघा याची. तर नक्की करून बघा. मी ज्या पद्धतीने केली आहे त्या पद्धतीने करा. अजिबात ही रेसिपी फसणार नाही. तर इथे आता मी सगळ्या सुरळीच्या वड्या करून घेते. बघू शकता किती पटापट निघत आहे. तर मी आता सगळ्या करून घेते. आता या सुरळीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. तर मी जेवढं मिश्रण घेतलं आहे ना, त्यामध्ये 4 ते 5 ताटे इतकं झालेलं आहे. 2 मोठे ताट होते आणि 3 छोटे. तर किती सुरळीच्या वड्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही मिश्रण घेऊ शकता. आता इथे या फोडणीत मी काय केलंय, फोडणी पात्रामध्ये अर्धा पळी तेल टाकून घेतलं, अर्धा चम्मच मोहऱ्या टाकल्या आणि थोडासा कढीपत्ता तडतडून गॅस बंद केलेला आहे. आता ही फोडणी थंडच आहे, थंडच आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची आहे. तर याच्यावर त्याच्या आधी मी थोडंसं खोबरं टाकून घेतलं, खोबऱ्याचा किस आणि ही फोडणी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही सुरळीची वडी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर किती सुंदर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट रेसिपी रेडी झालेली आहे. तर नक्कीच या प्रकारे करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी तुम्हाला ना तोडून सुद्धा दाखवते. पटकन तुटल्या जाते. कसलंच जास्त झंझट नाहीये. तर नक्की करून बघा. तर रेसिपी झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी